व्हिडिओच्या सुरुवातीचा जो कोट आहे ना, लव्ह युअर सेल्फ फर्स्ट अँड एव्हरीथिंग एल्स फॉल्स इन टू लाईन, याचा अर्थ असा होतो, तुम्ही सगळ्यात आधी स्वतःवर प्रेम करा, स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर विश्वास ठेवा, नंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी आपोआप तुमच्या मनाप्रमाणे घडतील आणि परिस्थिती नक्की बदलेल. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, हॅव अ ग्रेट डे अहेड. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे खूप छान असाल. तर बघा, सकाळची वेळ आहे. अर्ली मॉर्निंग रुटीन नाही आहे, पण हे मॉर्निंग रुटीन आहे. मी 6:45 वाजता उठले सकाळी आणि त्यानंतर सकाळी सगळं आवरून झाल्यानंतर पहिल्यांदा तयार झाले आणि नंतर पूजा केली आणि आता मी बाल्कनीमध्ये झाडांना पाणी देण्यासाठी आले, कारण की आता गरमीचे दिवस आहेत, त्यामुळे वरची माती कोरडी होऊन जाते लगेच. आणि मग सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी महत्त्वाचं काम म्हणजे हेच आहे. सो तुम्हाला दाखवते मी. माझ्याकडे ना अजून पण खूप प्लांट्स होते. आधी पिटुनियाचे वगैरे होते, पण ते सीझनल फ्लॉवर्स असतात त्याच्यामुळे ते झाडं ती मरून गेली आणि आता माझ्याकडे उरलेत फक्त सदाफुली, एक पिंकवालं, एक व्हाईटवालं आणि कोरफड आहे. स्नेक प्लांट आत्ता ग्रो करते आणि बाकी जास्त काही नाही आहे. जेड प्लांटचं थोडंसं आहे छोटंसं. आणि हे बघा, हे पण एक सदाफुली आहे. त्याच्या पलीकडे तिकडे एक पुदिन्याचं लावले आणि हे पर्पल हार्ट एक आहे. तर एवढेच माझ्याकडे आहेत फ्लॉवर्स. आणि हे डायंथसचं पण आहे, पण त्याला आता फ्लॉवर्स येणारच नाहीत, कारण ते पण सीझनल फ्लॉवर असल्यामुळे. तर उन्हामध्ये पण सदाफुली कशी शाईन करते बघा. आपल्यासारखीच त्यांना पण तहान लागत असेल ना. असं सकाळी सकाळी उठल्यावर त्यांना पाणी देत असते मी रोज. सकाळी सूरजसोबतच आमच्या दोघींचा पण ब्रेकफास्ट झाला होता आणि आता मी क्लिनिंग करायला घेते, म्हणजे घरातली रोजची कामं आवरायला घेते. तर ना इथे आम्ही बघा शू रॅक आणलेलं नाही आहे, म्हणजे ॲक्च्युली ना आम्ही विसरलो आणायला आणि इथं आल्यानंतर ते डोक्यात आलं, अरे आपण विसरून आलो म्हणून. पण मग म्हणून आम्ही इथे नवीन घेतलं नाही, कारण की आता आम्हाला हे थोड्या दिवसांनी अपार्टमेंट सोडायचंच आहे. गव्हर्मेंट क्वार्टरमध्ये शिफ्ट झाल्यानंतर सगळ्या गोष्टी तिथे अवेलेबल असतात आणि त्यामुळे आम्ही इथे बेडसुद्धा फ्लोअर बेडच यूज करतो आहे, कारण तिकडे आम्हाला बेड वगैरे सगळं म्हणजे मिळतं. त्यामुळे मग इथं नवीन घेण्यात काही पॉईंटच नाही आहे आणि ते शिफ्टिंगमध्ये त्याचं परत हाल होतं सगळ्या सामानाचं. त्यामुळे आम्ही जास्त करून सामान म्हणजे वाढवत नाही. इथे आलो आहे तर मोजकं सामान, मोजकी भांडी, मोजकं सगळं घेऊन आलो आहे, कपडे वगैरे. आणि त्यातच आम्ही आता इथे फक्त 1.5 वर्ष 2 वर्ष असणार आहोत. सो त्यामुळे आम्ही जास्त काही सामान असं वाढवत नाही आहे. तर ना तुम्हाला आय डोंट नो की व्हिडिओमधून दिसते की नाही धूळ, पण इथे खूप धूळ येते आणि सकाळच्या वेळेत मला तरी ना तो नेटचा दरवाजा मी ओपन करते बाल्कनीचा आणि सुद्धा इतकी धूळ येते की काही त्याला प्रमाणच नाही आहे. पण मला तर व्हेंटिलेशन पाहिजे, सो त्यामुळं ना मी ओपन ठेवते आणि भलेही मला क्लीन जास्त करावं लागलं तरी चालेल. आणि हे बघा, इथे लाडोनी काल रात्री स्टडी करून सगळं तसंच ठेवलं होतं पसारा, तोच मी आवरते. हे असलेवाले जे असतात ना मॅट्रेस म्हणूच शकत नाही त्याला, तो ॲक्च्युली स्पंज टाईप असतं आणि ते तुम्हाला माहीत असेल मे बी, कारण ते असं मिळतं बाहेर पण. सो तेच आम्ही यूज करतो, म्हणजे कुठेही जायचं असलं तर ते लाईट वेट पण असतं. मॅट्रेस कसं हेवी असतं त्यामुळे त्याचा जरा प्रॉब्लेमच होतो, पण हे लाईट वेट असतं, सो हेच यूज करतो. डस्टिंग वगैरे करून झाल्यानंतर सगळ्यात आधी मी मशीन लावते, म्हणजे एकीकडे माझं मशीन पण होतं, दुसरीकडे माझी सगळी बाकीची कामं होत राहतात. तर पाण्याची वगैरे सगळी कामं झाल्यानंतरच मी पोछा मारते, कारण की पाण्याचे थेंब जर जमिनीवर सांडले, तिथून मग लाडो वगैरे पळत आली तर पाय निसटून मग पडू शकते. त्यामुळे ना मी लास्टला पोछा मारत असते. तर मला ना सकाळीच जे काय असेल पाण्याचं काम ते करून घ्यायचं आणि नंतर बाथरूममध्ये सुद्धा मला पूर्ण कोरडं पाहिजे, असं असतं माझं. आता स्वयंपाकाला पण लागायला पाहिजे, कारण लाडूला भूक लागते.
जेवण जर वेळेवर नसेल ना तर मग ती दुसरं काहीतरी असं मागत राहते आणि मॅगी बनवून दे किंवा मग असं नमकीन वगैरे खात राहते। तर त्यापेक्षा आहे ना मी काय करते, म्हणजे सकाळच्या वेळेमध्येच ना चपाती वगैरे पीठ वगैरे सगळं मळून ठेवते। जर तिने अचानक मागितलंच तर मग तिला पटकन गरम गरम बनवून द्यायची। आणि रोजचं काय भाजीला बनवावं ना हा एक मोठा प्रश्न असतो आपल्यासमोर। सो आज ना मी एकच भाजी बनवणार आहे। तोपर्यंत माझी मशीन झाली होती, सो मी आता कपडे सुकत टाकते आणि नंतर बाकीचं आवरते। तर बघा ना, इतकं मोठं ते अपार्टमेंट बांधून ठेवलं आहे ह्यांनी, सगळंच क्लीन करत बसावं लागतं। मोठ्या मोठ्या रूम आहेत, चालणं तर माझं घरातल्या घरातच इतकं होतं ना की बाहेर चालायला जायची गरज पडत नाही। तरीसुद्धा मी जात असते रोज संध्याकाळी लाडूला घेऊन, कारण फ्रेश हवा तर पाहिजेच। सो माझं इव्हिनिंग रुटीन, मॉर्निंगचं तर मी अजून स्टार्ट केलं नाही वॉकिंग, पण आता इव्हिनिंगचं चालू आहे सध्या। तर बघा क्लीन वगैरे करून घेते सगळं, बाथरूम वगैरे धुवून। आणि ना हे मी तुम्हाला सांगत होते ना मगाशी की पाणी वगैरे सकाळी जे असेल ते कामं करून घ्यायची, तर किचनचं पण मी तसंच करते। बेसिन वगैरे जर एकदा क्लीन केलं ना तर परत सारखं सारखं त्याच्यात पाणी सांडत राहायचं नाही, कारण की मग काय होतं, ते ओलावा जितका जास्त असणार ना तर तितकंच ते बॅक्टेरियाजना घर होतं ते। त्यामुळं ना मी एकदा आता बघा हे वायपर मारलं ना की ते पूर्ण दिवसभर कोरडंच राहतं। थोडंसं म्हणजे हात वगैरे धुवायला आली तर तेवढंच, मग त्यावेळेस पण मी सांगते की पायपुसणी आहे ती बेसिनच्या समोर ने तिथं आणि मगच हात वगैरे धुवा असं सांगते। पाणी सांडून द्यायचं नाही अजिबात। हे माझ्या सासूबाईंचं पण म्हणजे असं आहे की घरामध्ये पाणी अजिबात सांडलं नाही पाहिजे। म्हणजे हे मला खरंच त्यांची ही एक गोष्ट खूप आवडते, कारण की पाण्याचं वेस्टेज पण होत नाही आणि ना एकदा सकाळी जे असेल ते पाणी वापरून घ्यायचं आणि आपल्याला भरपूर लागतं असं पण सकाळच्या वेळेत। सो नंतर दिवसभर मात्र सगळं कोरडं लागतं मला आणि माझ्या सासूबाईंना सुद्धा। सो मला त्यांचीच ती सवय लागली आहे। तर बघा इकडे पण मी वायपर मारून घेणार आणि आता मस्त, आणि ती एक विंडो आहे ना तर ती ओपन ठेवते मी बाथरूममधली, त्यामुळं काय होतं मस्त व्हेंटिलेशन पण होतं आणि फ्रेश राहतं म्हणजे बाथरूम वगैरे। तर असं करायचं, ओलं जास्त ठेवायचं नाही शक्यतो। लाडू किती निरागसपणे कॅमेऱ्याकडे बघते बघा। हा आता कूलरमध्ये पाणी भरते। तर ना ह्यांनी बाल्कनीमध्ये पण ना टॅप दिलेत, मला इतकं छान वाटतं ना, ह्यांचं सिस्टमॅटिक आहे सगळं। बाल्कनी पण धुवायची असेल तर तिथूनच पाणी घ्यायचं वगैरे, त्यामुळं ना मला ते आवडतं ॲक्च्युली। आणि बघा हाच तो कूलर मी तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये दाखवलं, किती घाण झाला होता आणि किती त्याच्यामधून कचरा निघालेला, पण आता क्लीन केल्यानंतर तो नवीनच दिसतोय। सूरज पण बोलले मला छान चमकवलाय म्हणून। तर इथे बघा पाण्याची बकेटच माझ्या हातातून निसटली, नशीब त्याच्यामध्ये पाणी नव्हतं, रिकामी झालेली त्यावेळेस बकेट म्हणून वाचले। तर लाडूला खूप हसू येत होतं ह्या गोष्टीवर। तर चला फायनली सगळी पाण्याची कामं झाली आहेत। सो आता पोछा मारायला काही हरकत नाही असं म्हणून मी आता पोछा मारायला घेतलाय। आणि इथे सगळं फास्ट फॉरवर्डमध्ये तुम्हाला दिसतंय, पण ह्याला मला खरंच खूप वेळ लागतो, दुपार होऊन जाते एवढं सगळं करत बसताना। तरीसुद्धा मी ना बाल्कनी क्लिनिंग तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवलेलंच नाही आहे, कारण की बाल्कनी पण 4 बाल्कन्या आहेत इथं। सो त्या पण मला क्लीन कराव्या लागतात, कारण लाडूसारखं आत बाहेर करते खेळते, त्यामुळे तिच्या पायाने पुन्हा माती आतमध्ये येणार। सो मी ते पण रोज धुवून घेते, पण आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ते दाखवलेलं नाही आहे। खूपच मोठा झाला असता व्हिडिओ, त्यामुळं मी ते स्किप केलं। म्हटलं बाल्कनी क्लिनिंगचा एक स्पेशल व्हिडिओ करता येईल, त्यामुळं मी ते नाही ॲड केलं ह्याच्यामध्ये। तर हे लकी बांबू मी कूलरवर ठेवलं होतं, पण हवेने ते सारखं पडतंय, त्यामुळे मी त्याला इकडे शिफ्ट केलं। ब्लॅक आणि ग्रीन कॉम्बिनेशन मस्त वाटते। तर म्हणजे TV फक्त सूरज पाहतात, आम्ही तर पाहतच नाही। ते ज्यावेळेला बघणार असतात त्यावेळेला काढून ठेवायचं खाली आणि परत वरती ठेवायचं। तर चला आता मी स्वयंपाक करून घेते, चपात्या करून घेते, सब्जी वगैरे बनवून झाली आहे। तर आज मी ते पावभाजीला आपण कसं सगळे मिक्स भाज्या बनवतो ना कुकरला लावून, तसं मी केले, पण त्याच्यामध्ये एकदम सिंपल पद्धतीने केले की ती पावभाजी नको वाटायला म्हणून। मॅश वगैरे काही केल्या नाहीत भाज्या, जस्ट फक्त कांदा टोमॅटोची त्याला तडका दिला, तर ते छान झालं, मस्त टेस्टी झाली होती। तर आता चपात्या करून घेणार आणि मग मी जास्त वाढवणार नाही आहे आजचा व्हिडिओ। मला ना फुलके बनवायचे होते, पण ते ना फ्लेमवर भाजावे लागतात, त्यामुळे मी चपाती बनवते विदाऊट तेल न लावता, म्हणजे फोल्ड न करता बनवते। वरून फक्त थोडंसं तूप लावते, जास्त नाही, थोडंसंच आपलं लावते। मी जे करते ना ते सगळं लाडूला करायचंच असतं आमच्या। सो आता दुपारनंतरचं काही मी शूट नाही केलेलं, हा व्लॉग एवढाच मी शूट केलेला आहे। तर हा
होता माझा आजचा व्लॉग. कसा वाटला तुम्हाला व्लॉग मला नक्की सांगा कमेंट करून. आणि खूप मोठा लेंदी असा व्हिडिओ मी बनवला नाही. 4 BHK फ्लॅट आहे आणि त्याचं क्लिनिंग करायला खूप वेळ लागतो, पण ते सगळं दाखवत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होणार. सो म्हणून मी शॉर्ट क्लिप्स करून त्याचं एडिट करून टाकलं आहे. तर कधीतरी पुढे मी सगळं पूर्ण माझं रुटीन उठल्यापासूनचं कधीतरी शेअर करेन तुमच्याशी. पण आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. आणि बघू आता आज संध्याकाळी जर केलं शूट तर मग इव्हिनिंगचं रुटीन मी उद्या किंवा पुन्हा कधीतरी शेअर करेन. आणि आता मी सूरज येतील मग आम्ही जेवण करणार. माझा स्वयंपाक सगळा झालेला आहे. लाडूला आता जेवायला देणार आणि इथेच संपवते मी आजचा व्लॉग. तर भेटूया आपण पुढच्या एका व्लॉगमध्ये. आणि चॅनलला सबस्क्राईब करा नक्की, कारण मी माझ्या कोणत्याही फ्रेंड्सना वगैरे किंवा फॅमिली मेंबर्सना सांगितलेलं नाही आहे की मी व्लॉगिंग करते, माझं चॅनल आहे आणि तुम्ही सबस्क्राईब करा वगैरे, असं काही सांगितलेलं नाही आहे. सो मी माझ्या व्हिडिओमधून तुम्हालाच रिक्वेस्ट करते की प्लीज जर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी तुम्हाला जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. आणि भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. ओके फ्रेंड्स, बाय बाय.